नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज मी आली होती संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये. तर बघू शकता शेतामध्ये इतकं सुंदर वातावरण, इतकी शांतता होती. कारण दिवसा तर यायची हिंमतच नाही, कारण गरमीच एवढी आहे. म्हणून मी संध्याकाळी आलेली. तर संध्याकाळी खूप छान वातावरण होतं, खूपच छान वाटत होतं. आणि वातावरणामध्ये छानसा असा गारवा होता. आणि बाजूला हे आहेत भुईमुगाचं शेत. तर आम्हाला आमच्या आहोंना असं मोह आवरत नाही. तर ह्या शेंगा भरायला अजून 1 महिना तरी लागेल. तरी पण त्यांनी झाड उपटून घेतलं आणि ते शेंगा खातायत, मस्त एन्जॉय करताय. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी इतकं छान वातावरण होतं शेतामध्ये. बघून असं प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं की असंच वातावरण नेहमी राहावं आणि शेताचं मस्त फेरफटका मारण्याचा आनंद घ्यावा. पण उन्हामुळे ते जमत नाही. आणि हे मागे बघू शकतात, हे सगळे कांदे झाकून ठेवलेले आहेत. तर आपण आता जातो आहे डाळिंबाच्या बागमध्ये. तर हे आहे डाळिंबाचं बाग. तर माझ्या भावाने 3 एकरच्या अर्ध्या शेतामध्ये डाळिंब लावलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, ते छान आलेले होते. पण उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांना डाग पडू नये म्हणून त्यांनी अशा पिशव्या लावून घेतलेल्या होत्या. तर आहे कुठे कुठे बऱ्यापैकी आहेत. आणि काही ठिकाणी थोडेसे कमी आहेत. तर हे आहे छोटंसं झाड. तर आंब्याचं हे छोटंसं झाड तुम्ही मागच्या वेळेस पण मी तुम्हाला 2-3 वेळा दाखवलेलं आहे. आणि हा आंबा इतका गोड लागतो. तर ही कच्ची कैरी तुम्ही अशीही खाल्ली ना तरी तुमचे दात असे आंबट होणार नाही. कारण की हे इतकी खोबऱ्यासारखं हे लागतं, हा कच्ची कैरी लागते. तर आणि हे आंबे आहेत ना, ते उन्हामुळे पिवळे झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, असे पिकलेले नाही आहे, कच्चेच आहेत, उन्हामुळे पिवळे झालेले आहेत. तर छोटंसं झाड आहे पण खूप साऱ्या कैऱ्या येतात याला. आणि मस्तपैकी उन्हाळ्यात आम्ही ह्या आंब्याचा पण आस्वाद घेतो. खूप छान आंबा आहे हा. तर इतकं छान वाटत होतं शेतामध्ये, खूपच बाजूला. आणि मला पण मोह आवडला नाही. मी डायरेक्ट म्हणजे कैरीलाच तो हे केलं. तेवढ्यात आमच्या आहोंनी माझा व्हिडिओ बनवून घेतला. तर अशी मज्जा आली त्या दिवशी. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.